नमस्कार. हे ओले बोंबील घेतले आहे, हे स्वच्छ धुवून घेतले आहे, जे डोके वगैरे काढून. आता त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आहे आणि पाव चमचा मीठ टाकलं आहे आणि हे चांगलं चोळून त्याचं पाणी काढून घ्यायचं बोंबलाचं आणि चांगलं धुवून घ्यायचं. धुवून घेतलं की नंतर त्यामध्ये आपला मालवणी मसाला टाकायचा 1 चमचा. मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण जेव्हा बोंबील धुवायच्या अगोदर पण आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. आणि हे 4 चमचे रवा घेतला आहे, 1 चमचा तांदळाची पिठी घेतली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची. नाही तर ह्याची वरचं जे लेअर होतो तो सपाक लागतो, म्हणून थोडंसं तिखट टाकलं तर जरा त्याला टेस्ट येईल म्हणून. आता तवा गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आपण आणि हे बोंबील चांगले मस्त त्याला मॅरिनेट करून ठेवलेले आपण ह्या रव्याच्या ह्याच्यामध्ये घोळवून चांगले. आणि गॅस एकदम फास्ट हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे, एकदम गॅस कमी नाही करायचा. चांगलं बोंबलाचं पूर्ण पाणी आटूपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत ते. नाहीतर आपण बोंबील फ्राय करताना आपण मस्त असे फ्राय करून घ्यायचे, एका बाजूने पलटून दुसऱ्या बाजूने चांगले गॅसवरतीच करून घ्यायचे आहेत, हाय फ्लेमवरती. कारण कमी गॅस केला तर त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईल, पूर्ण पाणी सुटेल त्याला आणि मग बोंबील तुटतात. मग चांगले कुरकुरीत ओले बोंबील आपल्याला खायला मिळत नाहीत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हे बघा, चांगलं असं दोन्ही बाजूने चांगले परतून घेऊन हाय फ्लेमवरतीच करायचं. आणि थोडंसं आता हा लोखंडाचा तवा असल्यामुळे हा थोडासा पातळ आहे, म्हणून थोडेसे जरा हे झालेत बोंबील हाय फ्लेम ठेवताना. मग तेव्हा जर पूर्ण पाणी ह्याच्यातमधलं आटलं तर आपण गॅस कमी करायचा आणि पूर्ण बोंबील आपले शिजून झाल्यानंतर थोडेसे कुरकुरीत करण्यासाठी गॅस कमी करून आपण करू शकतो. पण पहिल्या स्टार्टिंगची 5 मिनटं आपण गॅस हाय फ्लेमवरतीच करून घ्यायचा आहे. ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मस्त आपले कुरकुरीत बोंबील तयार आहेत आणि खाण्याला पण तितकेच मस्त ओले बोंबील कुरकुरीत खूप टेस्टी आहे. तुम्ही ही करून बघा रेसिपी. धन्यवाद.